चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये भारताची टीम पोहोचली आपली, बरोबर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचं कोण जिंकल काय वाटतं आपल्याला? इंडिया. अच्छा, इंडिया जिंकल. मग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस कुठं व्हायल्यात माहिती आहे का? दुबईला. कुठं होणार होत्या माहिती आहे? पाकिस्तानमध्ये होणार. भारताची टीमनं पाकिस्तानला जायला पाहिजे होतं का? नाही. का रे? सिक्युरिटी. बरं. कोण जिंकल फायनल? इंडिया. न्यूझीलंड वाटत नाही का? नाही. का न्यूझीलंडची टीम वाटत नाही का जिंकल म्हणून? नाही. का बरं? इंडिया बॉलिंग लाईनअप पण बॅटिंग लाईनअप खूप चांगले, असं का? मग न्यूझीलंड जिंकू शकणार नाही. न्यूझीलंडचा कॅप्टन कोण आहे? मिचेल सँटनर. तुझं नाव काय? शिवराय भोसले. आता तुमची कोणती टीम आहे सध्या? आमची परभणीची. परभणीची आहे. कोणते सामने चालू आहे सध्या? इथं MPL प्रीमियर लीग. MPL मराठवाडा प्रीमियर लीग. तुझं नाव? रुद्र. तुझा आवडता कोण आहे प्लेअर? विराट कोहली. कसं काय? मला तरी बॅटिंग आवडते. आणखी? कव्हर ड्राईव्ह, ते फुटवर्क, फिटनेस, ॲग्रेशन. कव्हर ड्राईव्ह कोणाचा भारी आहे? बाबर आझमचा कव्हर ड्राईव्ह भारी आहे की विराट कोहलीचा? तुझं नाव काय? आर्श गोडेकर. तू कुठून आला? मी परभणी. परभणीचे सगळे परभणीचे का? सगळे परभणी. तुझा आवडता कोण आहे प्लेअर? माझा धोनी. कशामुळे? त्याच्या किपिंगमुळे आणि त्याच्या माइंडमुळे, आणखी? आणखी त्याच्या कॅप्टन्सीमुळे. तू किती वर्षापासून खेळतो? मी 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. वयाच्या कोणत्या वर्षापासून? वयाच्या 9व्या वर्षापासून. किती मॅच झाले आतापर्यंत? आतापर्यंत 100. टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन कोण आहे? शुभमन गिल. विठ्ठल देशमुख. तू कुठला? मी परभणीचा. सगळे परभणीचे. जो कोण आवडता प्लेअर? MS धोनी. कशामुळे? विकेट किपिंग, कॅप्टन कूल राहते, माइंड चालवतात. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकली होती का? हो. कधी जिंकली? 2017ला. 13 सॉरी 13. तुझं आवडती शॉट कोणता आहे? तुझा आवडता? फुल शॉट. तू तुझ्या टीम मध्ये काय करतोस? विकेट किपर बॅट्समन. कप्तान कोण आहे? हे अरे वा. चला, कॅप्टनचं काय वाटतं आपल्याला? रोहित शर्माची कॅप्टन्सी कशी वाटते तुम्हाला? चांगली वाटते. रोहित शर्मा बी कूल राहते. MS धोनी वाणीच आहे. रोहित शर्माची सध्या बॅटिंग होईना आली, कसं वाटतं? काय करायला पाहिजे? रोहित शर्माला कॅप्टन किंवा प्लेअर म्हणून बदलायला पाहिजे का? नाही, तसं काय नाही करायला पाहिजे सध्या. रोहित शर्मा काय नाही, फॉर्म यायला फक्त 1 मॅच लागते. भारताचा मेन स्पिनर कोणती आहे? मेन स्पिनर मला तर वाटतं कुलदीप यादव. विकेट भेटेल का त्यांना? हा, भेटेल. तुझा फेवरेट बॅट्समॅन कोणता? माझा फेवरेट बॅट्समॅन सचिन तेंडुलकर आहे. चॅम्पियन ट्रॉफी त्याला विकेट किती भेटतील शेवटच्या मॅचमध्ये फायनलमध्ये? मला वाटतं 2 भेटेल. रन जास्त कोण काढले जातं फायनलमध्ये? फायनलमध्ये शुभमन गिल. फायनलला इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये. भारताची बॅटिंग लाईनअप कशी वाटेल सध्याची कंडिशनला? सध्याच्या कंडिशनला भारताची बॅटिंग लाईनअप चांगली. तुझा आवडता प्लेअर कोण आहे? रोहित शर्मा. कशामुळे? पहिल्यापासून तर काय आवडतं? बॅटिंग. टीममध्ये बुमरा नाही आपल्या. बुमराची आता कमी कोण भरून काढत? बुमराची कमी तर सगळेच बॉलर काढायलेत, पण सध्या शमीचा फॉर्म चांगला आहे, तर वाटायले शमीच काढेल. तुला काय वाटत नाही न्यूझीलंडची टीम जिंकू शकत नाही? नाही, न्यूझीलंडकडं बॅटिंग नाही एवढी. झालं रचिन रवींद्रन, केली विलियम्सन आऊट झाल्यावर झाली त्याची बॅटिंग. टीम इंडियाचा ऑलराऊंडर कोण आहे शेवटच्या फायनलमध्ये खेळू शकेल असा? टीम इंडियाचा ऑलवेज आपला हार्दिक पांड्या. विकेट कोणाला भेटतो जास्त? वरुण चक्रवर्ती. शतक कोणी करू शकेल का आता वर्ल्ड कपमध्ये फायनल? हो, कोण करेल? रोहित शर्मा. रोहित शर्मा करेल का? चॅम्पियन्स ट्रॉफी कुठं व्हायली सध्या? ते एवढं माहीत नाही. तुमची आता टीम कुठून आली आहे सगळी? पाथरी, परभणी. तुझी फेवरेट टीम कुठली आहे कोणती? क्रिकेटची? क्रिकेटची इंडियाच. इंडियाची. कोण जिंकल फायनल चॅम्पियन्स ट्रॉफी? फायनल इंडियाच. कशामुळे? कोणता आवडता खेळाडू कोणता आहे? विराट कोहली. विराट कोहलीचा कोणता शॉट तुला आवडतो? सगळेच आवडतात, पण कव्हर ड्राईव्ह. ओव्हर ड्राईव्ह चांगला होता का? आता ते शेवटच्या मॅचमध्ये त्यानं रन किती काढले? 84. तुझं नाव काय? दक्ष सागडे. कुठून आला तू? पाथरी. पात्री. सगळे पात्रीचे. कोणता आवडता प्लेअर तुझा? हार्दिक पांड्या. कशामुळे? बिकॉज हार्दिक पांड्या नेवर लूज हर कॉन्फिडन्स. बस. आता इतकं कमी वयात तुम्ही सगळे क्रिकेट खेळताय. बाकीचे जे आता विद्यार्थी बरेच आहेत वयात येतात, पण त्यांना कळत नाही आपण काय करावं. तुम्ही एवढ्या कमी वयात निर्णय घेतला क्रिकेटर होण्याचा. लहानपणापासून तो डिसिजन होता, त्यामुळे एकदा माइंडसेट तसं झालं तर मग काय पण होऊ शकतं. सिद्धेश्वर गवारे. सिद्धेश्वर गवारे. तू कधीपासून खेळतो क्रिकेट? मी हां, 2-3 वर्ष झाली. पहिलेच करिअर बनवायचं. हो. कोण जिंकल आता? इंडिया. इंडिया कशामुळे जिंकल वाटतं? स्ट्रॉंग आहे. कशामुळे? न्यूझीलंड मी स्ट्रॉंग आहे की? न्यूझीलंड इतकी नाही. कसं काय? इंडियाकडे काय प्लस पॉईंट आहे, न्यूझीलंड कोणता मायनस पॉईंट आहे? न्यूझीलंड बॉलिंग नाही चांगली. बॉलिंग
फास्ट बॉलिंग लाईनअप नाही झालं. इंडियाकडे बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग पण आहे. भारताकडे कोणता प्लस पॉईंट आहे, न्यूझीलंड कोणता नाही असं इंडिया? भारताकडं बॅटिंग थोडी मॅच्युअर आहे. न्यूझीलंडकडं आहेत पण एंडिंग फिनिशिंग वगैरे जास्त डिपेंडेंट नाही आहे. आणि न्यूझीलंडची बॉलिंग स्पिनमध्ये जास्त डिपेंड आहे. इंडियाकडं आहेत म्हणजे मेनली आहे स्पिन वगैरे चांगली आहे. वरुण चक्रवर्ती, मिस्ट्री वगैरे चांगली. पुढं काय व्हायचे? क्रिकेटर्स घरच्यांचा सपोर्ट आहे सगळ्यांचा? हां आहे. म्हणजे बाकीचे बरेच विद्यार्थी आहेत, अभ्यास करतात, सगळे तयारी करतात, तरी त्यांना आयुष्यात काय करावं कळत नाही. पण एवढ्या कमी वेळात तुम्ही निर्णय घेतलाय, नेमकी प्रेरणा कोणाची आहे तुम्हाला? क्रिकेट गेमच तसा आहे, डिसिजन लवकरच घ्यावं लागणार. एंड केलं मग नाही होऊ शकणार तुम्ही. तुझा फेवरेट प्लेअर? विराट. विराटचे किती सेंचुरी आहेत ODI मध्ये? ODI 51. हर्षित राणा ड्रॉप करून जर वरुण चक्रवर्तीचा घेतलं तर भारतासाठी फायद्याचं ठरलं, कसं ठरलं? हां फायद्याचं म्हणजे मिस्ट्री आहे त्याच्यामध्ये, म्हणजे रीड करायला थोडं लेट जातं बॅट्समॅनला. मिस्ट्री म्हणजे काय रे? मिस्ट्री म्हणजे लवकर जज नाही करू शकत त्यांना. बॉलिंग म्हणजे स्पिन वगैरे, ऑफ स्पिन, गुगली वगैरे चांगली टाकतो. तुझं नाव काय? आशिष शिंगळे, पाथरीच. सगळे बाकी हो. या आज कोणती मॅच चालू आहे तुमची आता? आमची 30 ओव्हरची मॅच चालली आहे टुर्नामेंटची. आधी किती मॅच झाली आतापर्यंत? आमची 20+ झाले तर. 20+ मॅच. हो. किती जिंकलेत, किती हरलेत? 14 हरलेत आणि बाकी जिंकले 16. आता उद्याचे फायनल आहे, कोण जिंकेल वाटतं? फायनल इंडियाच. तुझा फेवरेट प्लेअर? बॅटिंग लाईनअप चांगली आहे इंडियाची म्हणून जिंकल. त्यांची पण बॅटिंग लाईन चांगली आहे की? दोघंच आहेत पण ते जास्ती नाहीत आहे. दोघांना जर आऊट केलं लवकर तर आहे काहीच नाही त्यांचं. मग सगळे बॉलर आहेत त्यांच्याकडे. 2013 जेव्हा आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकलो आपण इंग्लंडला हरवून, तर शेवटचा ओव्हर आणि शेवटचा बॉल कोणी टाकला? नाही. कॅप्टन कोण शेवटची ओव्हर होता? अश्विन वरनं टाकली. कॅप्टन कोण होता 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो तेव्हा आपण? MS धोनी. किती रन काढले शेवटच्या ओव्हरला? एक बॉल पात्र लास्टच्या बॉलला हा, तर ड्रॉप झाला बॉल. ड्रॉ झाला का? आणि इंग्लंडसोबत आपण 2013ला जिंकलो, हां. तेव्हा शेवटचा ओव्हर कोण टाकला होता? अश्विन. अश्विन टाकला होता. अश्विननं कोणता बॉल टाकला होता शेवटचा बॉल? शेवटचा बॉल कॅरम. तो मिस झाला होता. कॅरम. पाथरीहून आलो. आता हे सगळे चिमुकले दिसतात आपल्यासोबत. त्यांचं वय आणखी वयात न आलेले विद्यार्थी आहेत, तरी पण ते स्वतःचं करिअर सेट केलेलं आहे, त्यांनी निर्धार केलेला आहे. आपण त्यांचे मार्गदर्शक आहात. आपण एकंदरीत त्यांच्याकडे बघून काय सांगा? सर कसं आहे ना, पॅरेंट्सचं भरपूर सपोर्ट आहे प्लेयर्सला. जोपर्यंत पॅरेंट्सचा सपोर्ट राहणार नाही ना तोपर्यंत प्लेअर घडत नाही. आणि कसं आहे, 2 हात डगरीवर हात ठेवून चालत नाही. म्हणजे शिक्षण पण आहे गरजेचं, पण त्यात जेवढं पाहिजे तेवढं शिक्षण गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं, त्याच्यात करिअर करायचं, तुम्हाला फोकस फक्त क्रिकेटवरच करावं लागेल. आणि तुम्ही असं बोलताल की मी शिक्षण पण करेन आणि क्रिकेट पण खेळेल, तर तुम्ही दोन्हीकडे पण सक्सेस नाही होऊ शकणार. तर काय काय असे पॅरेंट्स आहेत की ते बोलतात की सर आम्हाला फक्त याच्यातच करिअर करायचं नसतं, भले शिक्षणाचं आमचं काही हो. तर त्याच्यामुळे आमचे पाथरीचे मुलं जरा फोकस आहेत, त्याच्यामुळे असं बोलतात की क्रिकेटमध्येच करिअर करायचं. या टीमचे कोच आहेत का तुम्ही? सर कोच पॅरेंट्स दोन्ही पण आहे. मुलगा पण खेळतो माझा. काय वाटतं आपल्याला ॲज अ कोच म्हणून आपल्या इंडियन टीममध्ये काय कमीपणा काय वाटते काय? सर सध्या तरी आपली पूर्ण बॅलन्स टीम आहे, सध्या काहीच कमी नाही. बॉलर भरपूर चांगले आहेत, स्पिनर क्वालिटीचे आहेत, बॅट्समन पण सगळं एकदम परफेक्ट आहे. आता बोललं जातं की बुमरा नाही, त्याच्यामुळे भारतीय टीमला फटका बसू शकते. सर बुमराचा फटका बसू शकतो, पण आपल्याकडे एवढे भारी भारी बॉलर आहेत. आणखी पण हर्षित राणा बसलेला बाहेर, त्याच्यानंतर आपला हर्षदीप सिंग, तो पण चांगला बॉलर आहे. आणि स्पिनर सगळे क्वालिटीचे असल्यामुळे 100% इंडिया जिंकणारच. म्हणजे स्ट्रॉंग असा बेस कुठला आहे? स्ट्रॉंग पॉईंट सर बॅटिंग आणि आपले स्पिनचा जो आहे ना तो स्ट्रॉंग पॉईंट आहे. स्पिन चांगली आहे आपली. दुबईच्या स्पीचवर चेस करणं अवघड जातं. चेस करणं अवघड आहे. आता टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा कोणता गोल घेईल? बॅटिंग. किती धावा करू? सर 270+ झालं तरी आपण जिंकण्याचे चान्सेस भरपूर. फायनलच्या मॅचमध्ये असं कोणता मोर आला की त्यांनी खूप चांगले विकेट्स किंवा चांगली बॉलिंग करून दिलं? शमी तर आहेच, चांगली बॉलिंग करेल. विराट कोहली तर म्हणजे मोठ्या मॅचचाच प्लेअर आहे तो. आणि रोहित शर्मा 2 मॅचमध्ये बघितलं आपण, आपल्या ओपनर जोडी एकदम फ्लॉप ठरली. आता उद्या रोहित शर्माची ओपनिंग कशी होईल वाटते का? रोहित शर्मा वाटते की उद्या खेळेल, कारण तो मोठ्या मॅचचा प्लेअर आहे. उद्या काही 100 मारू शकतो असं वाटतं. तुमचा फेवरेट? रोहित शर्मा. रोहित शर्माच्या सेंचुरी किती आहेत? 36. न्यूझीलंडची टीम तुम्हाला काय वाटतं जिंकू शकत नाही? सर आपली टीम चांगली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की न्यूझीलंड टीम जिंकू शकत नाही. आपण स्ट्रॉंग. न्यूझीलंडच्या टीम त्यांच्याकडे बॅट्समॅनची कमी आहे, स्पिनर क्वालिटीचे नाही आहेत त्यांच्याकडे एवढे. आणि फास्टरला खेळायला आपले बॅट्समॅन चांगले आहेत. पण भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम आता फायनलमध्ये आहे. बरेच मॅचेस आपल्याला हरवलेलं आहे. हे सहजासहजी घेता येणार नाही, तरी पण त्या माध्यमातून तरी पण आता सध्याची जी कंडिशन आहे टीमची त्या हिशोबाने वाटतं की फायनल इंडियाच मारणार. सध्या रणधुमाळी चालू आहे, कोण जिंकल? नक्कीच इंडिया जिंकेल. आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहली चांगला परफॉर्मन्स करेल आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्याला एक चांगले वर्ल्ड कप जिंकून देईल असं मला वाटतंय.
रोहित शर्मा तर लय मोठा झाला म्हणाले. हां नाही ठीक आहे. रोहित शर्मा रन धावा काढल्याच्या नंतर चांगला संख्या उभारून देईल, धावसंख्या उभारून देईल आणि भारताला विजय करून देईल. तुमचा फेवरेट प्लेअर कोणता आहे? माझा फेवरेट सुरेश रैना होता त्या काळामध्ये, आता सुमन गेला आहे, चांगला खेळतो तो. दीपक दिंडे, काय करतो सध्या? BSc कम्प्युटर सायन्स. क्रिकेट सध्या सुरू आहेत आपले चॅम्पियन्स ट्रॉफी. भारत सध्या सेमीफायनलमध्ये गेलाय का? हो गेले कधी? फायनलमध्ये. 2 दिवसाखाली मॅच झाली होती, ऑस्ट्रेलियाला हरून गेली फायनलमध्ये. आता काय होईल? आता इंडिया जिंकणार ना, विषय आहे का? कशामुळे? एवढं फॉर्ममध्ये आहेत सगळे प्लेयर. बुमराह नसले, आपली स्पिन चांगली आहे ना यावेळेस, मस्त बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. माझा फेवरेट प्लेअर रोहित शर्मा. खेळणार पण आता फायनलला खेळेल ना. हो, जेव्हा टफ मॅच झाले तेव्हा खेळते रोहित शर्मा. रोहित शर्मा का आवडतो? रोहित शर्मा हिटर आहे म्हणून आवडतो, पॉवर हिटर आहे ना. आणखी बरेच त्यांचे रेकॉर्ड आहेत. 200+ रन केलेत बकळ वेळेस. फुल शॉट आणि भारत जिंकेल. हो 100% जिंकल. काय म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट कोणते वाटले? स्ट्रॉंग पॉईंट बॉलिंग अटॅकच आहे सध्या आपलं भारी. बॅटिंगला प्लस पॉईंट हे आहे की विराट कोहली पण खेळायले, श्रेयस अय्यर पण खेळायले, शुभमन गिल खेळायले, KL राहुल आहे. मिडल ऑर्डर पण स्ट्रॉंग झालं ह्यावेळेस. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तुला काय वाटतं पॉसिबल 11 कोणती राहील? पॉसिबल 11 आपलं हेच आता हे यावेळेस सेमीफायनलला जे होती ते वालीच कंटिन्यू होणार. वरुण चक्रवर्ती, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि काय शमी. आता लगेच थोडं आठवणार आहे. तुझं नाव आहे? दुर्गेश सूर्यवंशी. तो कुठला आहे प्रॉपर मी हातगाव. काय करतो सध्या? BSc कम्प्युटर सायन्स. आता फायनलमध्ये भारत पोहोचलाय. काय विजय होईल? कसं? हां विजय होईल भारताची, कारण दुबईचे पिच आहे, बॉलिंग पिच आहेत आणि भारताकडे बॉलिंग चांगली आहे, स्पिन वगैरे, त्यामुळे भारताचा विजय व्हायचे चान्सेस आहेत. आणि काय प्लस पॉईंट आहेत? प्लस पॉईंट असं आहे की बॉलिंग चांगली आहे, बॅटर फॉर्ममध्ये आहेत आणि सगळे खेळत आहेत. कोणी असं नाही की जे डायरेक्ट आउट व्हायला वगैरे नाही, सगळे खेळत आहेत. जसे कालच्या मॅचमध्ये सगळे खेळले. सगळ्यांना पहिला आपलं हे अक्षर पटेल खेळला, हार्दिक पांड्या, KL राहुल सगळं खेळले, श्रेयस अय्यर, विराट कोहली, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. गडबड झाली होती ना. हा ओपनिंगला गडबड झाली, पण बाकीच्यानं सांभाळून घेतलं ना, सगळे आले ना. उद्या कोण खेळेल चांगलं? उद्या मजा वाटते तर विराट कोहली खेळेल, रोहित शर्मा खेळायला लागते फॉर्ममध्ये आहे, KL राहुल 3 जण खेळतील, कारण बाकीचे नवीन आहेत त्याला एक्सपिरियन्स नाही. या तिघावर दबाव आहे, खूप खेळलेले आहे त्यांनी. न्यूझीलंड पण चांगली टीम आहे ना. न्यूझीलंड पण त्याची बॅटिंग ऑर्डर खूप मस्त आहे आणि बॉलिंग पण बऱ्यापैकी चांगली आहे. हो बॉलिंग बरी आहे, बॅटिंग बरी आहे न्यूझीलंडची, पण मॅच टफ होतो. किती टक्के चान्सेस आहेत इंडियाचे? इंडियाचे तरी 55-60% चान्सेस आहेत इंडियाचे, कारण पुढची बॅटिंग चांगली आहे ना. पुढची बॅटिंग बॉलिंग चांगली आहे. सध्या तिकडले पण फॉर्ममध्ये आहेत, केन विलियमसन वगैरे, त्यामुळं आहे चान्सेस. आणि आपला बदला राहील ना. 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसोबत हारली होती भारत, त्यामुळं आता जितायचं आहे. हां घ्यायचा आहे यावेळेस बदला. होईल तसं? होईल. तिथं तुमचं नाव काय? माझं नाव यश पाटील. काय करता आपण सध्या? BCS फर्स्ट इयर. फायनल आहे परवा दिवशी. काय होईल सध्या? काय वाटतं? फायनल तर भारतच जिंकल, पण पुढची पण टीम भारी आहे, हलक्यात घ्या येत नाही. जसं की त्यांचा सचिन रवींद्र जर चालला तर शतक मारू शकते आणि त्यांची बॉलिंग ऑर्डर पण खूप भारी आहे. गेल्या मॅचमध्ये फिल्डिंग पण त्यांना खूप हे केली. न्यूझीलंड हे आपल्यापेक्षा पण टीम भारी आहे असं मला वाटते. यावेळेस गाफील राहून जमणार नाही आपल्या. हां गांभीर्य राहून जमणार नाही. न्यूझीलंड हे मला वाटते की न्यूझीलंड हे जिंकायचे 75% आहे. तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? माझा रोहित शर्मा. कशामुळे? मी जेव्हा जन्मल्यापासून त्यांनाच बघत आलेलो हिटिंग करताना बडे टुर्नामेंटमध्ये. जसं की आपलं वर्ल्ड कप होतं, त्यांना 80 रन मारून दिले ते आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या खिलाफ. याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जाता. यावेळेस चान्सेस म्हणजे कमी आहेत समजा भारत जिंकण्याचे? नाही, भारत जिंकल. भारत पण टफ आहे आणि न्यूझीलंड पण टफ आहे. आपण दोन्ही टीमला हे करू शकत नाही. जे चांगलं करेल, ज्याचा परफॉर्मन्स चांगला होईल ते विजय होईल ना. इंडिया जिंकते. इंडिया जिंकला. तुम्हाला कोणता खेळाडू आवडताय? इंडिया कोहली खेळ का? ठीक आहे. तुम्ही मॅच बघता का? मॅच तर बघतो ना डेली. डोली बघता का? डेली म्हणजे हे जे चालू असेल मॅच त्यावेळेस. मॅच जिंकल का? मॅच बिलकुल 100%. 100%. इंडिया. सर आपलं नाव? माझं नाव संदीप कैलासराव सोनवणे. काय करता आपण? मी एरिया मॅनेजर आहे अजंटा फार्मामध्ये सोलेस्टा डिव्हिजनला. आता परवा दिवशी फायनल आहे. ओके. काय वाटते कुणाचा विजय होईल? 100% सर भारताचा विजय हा होणार आहे, कारण की आपले सर्वांचे लाडकी आमची विराट कोहली फॉर्ममध्ये आहेत, रोहित शर्मा पण आहेत, सगळी टीम व्यवस्थित खेळते सर. आणि वरुण चक्रवर्ती यांचा पण परफॉर्मन्स फार चांगला होतो.
रोहित शर्मा तर मागच्या 2 मॅचमध्ये सर फ्लॉप झालेला दिसला. रोहित शर्माचा रेकॉर्ड आहे. तुम्ही आजपर्यंत पाठीमागं आपण बघितलं तर रोहित शर्मा फायनल सेमीफायनलमध्ये 100% खेळतो सर. आणि तो एक टीमला एक मोटिवेट पण करतो की ॲज अ लीडर म्हणून तो पुढे येऊन खेळू शकतो. भारत विजय होईल हे कोणत्या मुद्द्यावर असं वाटतं? आपल्याला काय चांगलं आहे असं? आपल्या जर आपण बघितली सर बॅटिंग लाईनअप इंडियाची ही 8व्या नंबरपर्यंत लाईनअप आहे सर. आणि बॉलिंगमध्ये पण इंडिया चांगलं करते सर. इंडियाने जे स्पिनर खेळवले ते पण चांगले खेळत आहेत सर. न्यूझीलंडची पण बॅटिंग लाईन 7व्या नंबरपर्यंत आहे सर. पण न्यूझीलंडचं आतापर्यंत आहे की ते प्रेशर गेम सहन नाही करू सर. इंडियाचं आतापर्यंत बीट झाली नाही कोणाला. इंडियाने एक पण मॅच हारलेली नाही. ते सरळ हे आलेलं आहे सर, जिंकूनच आलेलं आहे. आपल्याला 2019च्या फायनलमधून त्यांनी बाहेर काढलं होतं. आता त्यावेळेसचं सिच्युएशन जर आपण बघितलं सर की धोनी जर रनआउट झाला नसता तर मे बी रिझल्ट वेगळा राहिला असता सर. यावेळेस बदला घ्यायचा चान्स आहे. 100% बदला घेणार सर आणि इंडिया जिंकणार. किती टक्के चान्स आहे इंडियाचे 90% आहेत सर. आपलं नाव? मी दीपक वारघडे. काय करता आपण? मी एरिया मॅनेजर आहे हेट्रो फार्मामध्ये. काय वाटतं सध्या कोण जिंकेल? हां, इंडिया डेफिनेटली जिंकलच सर. टफ आहे थोडी फायनल. त्यांनी पण फॉर्ममध्ये आहेत. पण इंडियाचा विजय निश्चित आहे. कोणत्या बेसवर आपल्याला वाटतं की भारत असं प्रभावी ठरेल? भारत प्रभावी ठरेल यासाठी की आपल्या मिडल ऑर्डरची बॅटिंग नव्हती. आता श्रेयस अय्यर पण फॉर्ममध्ये आहे. मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग करत आहेत. आणि त्याचबरोबर के.एल. राहुल पण चांगला खेळतो आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि स्पिनर पण चांगलं काम करत आहेत. मोहम्मद शमी पण चांगला फॉर्ममध्ये आहे. तर विजय निश्चितच आहे. आपला आता बुमरा नाही त्याच्यामुळे बॉलिंगमध्ये थोडासा बुमरा नसला तर सामी आहेच, मोहम्मद शमी. कमतरता वाटली नाही आता. हां, आतापर्यंत वाटलं नाही कमतरता. विकेट टेकिंग बॉलर आहे. फायनलमध्ये त्याचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. तर विजय निश्चितच होईल. दुबईचे जे पीच आहे ते पीच जे आहे ते स्पिनरसाठी खूप मदत करत आहे सध्या. तर भारताकडे जे आहे ते सध्या स्पिनर जे आहेत ते खूप फॉर्ममध्ये आहेत सध्या. दुबईचे जे पीच आहे आपण पीचचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी स्पिनर जे आहेत ते स्पिनरला खूप मदत मिळत आहे. आणि इंडियाचे जे स्पिनर आहेत ते जगामध्ये जर विचार केला तर कोणा टीमकडे एवढे स्पिनर नाहीत तेवढे चांगले स्पिनर आहेत. त्यामुळे भारताचा पडदा या सामन्यामध्ये जड वाढतो. आणि सांगितलं तर न्यूझीलंडचा जे आहे परफॉर्मन्स तुम्ही फायनलमध्ये मागचे जे काय वर्ल्ड कप झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही काढून बघा. न्यूझीलंड खूप प्रेशरमध्ये खेळते. इंडिया जे आहे ते जे मागचे जे T20 वर्ल्ड कपमध्ये जे विजय झालेला आहे त्यापासून इंडियाचा पण कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे की फायनलमध्ये कसं खेळायचं ते इंडियाला समजलेलं आहे आता. आणि या ठिकाणी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये इंडिया 100% हे जे आहे ते चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल अशी मी आशा करतो. तुमचा आवडता प्लेअर कोण आहे? माझा आवडता प्लेअर रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्त होईल असं वाटत तर नाही सध्या. आता एक मी ॲज अ फॅन म्हणून मी सांगेल की बाबा ते व्हायलाच नाही पाहिजे रिटायरमेंट. कारण 2027चं जे वन डेचं वर्ल्ड कप येणार ते वर्ल्ड कप खेळूनच रिटायरमेंट व्हावं, ते जिंकूनच रिटायरमेंट व्हावं अशी आमची एक फॅन म्हणून एक हे आहे. किती टक्के चान्सेस आहेत भारत जिंकण्याचे? मी तर सांगतो 98% चान्सेस आहेत. मी 2% सांगाल की न्यूझीलंड हरणार आहे. जिंकलं तर जिंकू शकते समजा 2%मध्ये. 98% तर इंडियाचा पडदा भारी आहे. ते पण सेमीफायनलपर्यंत विजयी होत आलेले आहेत. हो, पण तुम्ही बघू शकता जे आपली न्यूझीलंडसोबत जे मॅच झालेली आहे तर बघू शकता त्यामध्ये इंडियाचे रन 250 स्कोर झाला होता तरी पण तो न्यूझीलंड चेस करू शकला नाही. आणि तेच तुम्ही साऊथ आफ्रिकेसोबत सेमीफायनल झाले त्या ठिकाणी बघा तुम्ही 350+ स्कोर केला होता तरी पण 350+ स्कोर केला होता. पण इंडियासोबत ते काय 250 पण चेस करू शकले. याच्यावरून तुम्ही बघू शकता की बा कोणाचा पडदा जड आहे ते. इंडिया 100% शुअर जिंकल. तुमचं नाव काय करता आपण? माझं नाव प्रवीण पाटील आहे. मी MR आहे टोरंट फार्मामध्ये. फायनलच्या मॅचमध्ये रन कोण जास्त काढायचे? हो का, मला असं वाटतं की सध्याच्या फॉर्मनुसार रोहित शर्मा एक असा प्लेअर आहे की फायनलमध्ये थोडंसं त्याचं एक अग्रेसिव्ह रूप आपल्याला बघायला भेटेल उद्या. सुरुवातीचे जे 10-15 ओव्हर असतील ना त्या 10-15 ओव्हरमध्ये जे रोहित शर्मा आहे ते चांगला स्कोर बनवल. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली आहे. आणि एक सांगतो मी 4 नंबरला जी जागा आपल्याला म्हणजे बॅट्समॅन भेटत नव्हता इंडियाला मागच्या 5 वर्षापासून जे आहे ते 4 नंबरसाठी भेटत नव्हता. पण श्रेयस अय्यर एक प्लेअर आपल्याला असा भेटलेला आहे की 4 नंबरला तुम्ही रेकॉर्ड काढा. मागे एक 4-5 शतक काही त्याने मारलेले आहेत आणि खूप सारे रन 4 नंबरला केले आहेत. त्यामुळे इंडियामध्ये बॅटिंगचा तर नोच प्रॉब्लेम आहे. आणि त्या ठिकाणी स्पिनर सध्या खूप फॉर्ममध्ये आहेत. पॉवर प्लेमध्ये 2 विकेट मिळून देणार शर्मी यशस्वी ठरत होता. हां, ठरेल ना, 100% ठरेल. 2 विकेट मिळतील पॉवर प्लेमध्ये. स्पिनरची ही भूमिका कशी राहील? स्पिनरची भूमिका मी सांगतो ना, सध्या त्या जे दुबईच्या ज्या पिचचा जर तुम्ही अभ्यास केला तर दुबईमध्ये सगळ्यात जास्त स्पिनरला मदत भेटते. आणि भारताकडे म्हणजे टॉपचे स्पिनर आहेत आणि ते स्पिनर 100% विकेट काढतील. तुम्ही मागच्या ऑस्ट्रेलियासोबत सेमीफायनलचे मॅच बघितलेले आहे ते सेमीफायनल बघू शकता. ट्रॅव्हिस हेड जे आहे ते भारतासाठी एवढा घातक बल्लेबाज होता तरी पण त्या ट्रॅव्हिस हेडला वरुण चक्रवर्तीनं विकेट काढला. आणि ते विकेट गेल्याच्यानंतर थोडं ऑस्ट्रेलियानंतर थोडं बॅकवर्डलाच गेलेली आहे. त्यामुळं न्यूझीलंड चांगली टीम आहे पण ॲज कम्पेअर टू इंडिया न्यूझीलंड मला वाटते की बाबा खूप कमी आहे. न्यूझीलंड वर्ल्डमध्ये जे टीमा आहेत आपण जेवढ्या पण टीमा ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका जेवढ्या काही टीमा असतील आपल्या पाकिस्तान याच्यामध्ये न्यूझीलंड चांगली असेल. पण इंडियाला कम्पेअर केलं तर न्यूझीलंड आहे थोडंसं कमीच आहे. सध्या इथं कोणते सामने होत आहेत आपल्या इथे? सध्या इथं आमचे जे आहे ते फार्मा लीग आहे चालू इथं. आता उद्यापासून स्टार्ट आहे. उद्या आणि परवा 2 दिवस आहे.
यामध्ये डॉक्टर पण आहेत, डॉक्टरच्या पण 3 टीम आहेत IMAच्या, परत फार्माचे जेवढे आमचे जे आहेत मॅनेजर आहेत, MR आहेत, त्यांच्या पण टीम आहेत. टोटल 10 टीम आहेत. 2 दिवस होणार आहे. कुठून येत आहेत सध्या खेळाडू? नांदेड? नाही, सध्या जे आहे ते नांदेडचेच आहेत पूर्ण फार्माचे. फार्मा प्लस IMI डॉक्टर्स. आता आपण, माझं नाव ईशान बंडेवार, मी पण MRच आहे KLM लॅबोरेटरीजमध्ये. आता सध्याचं पाहायला गेलं तर आपण आपल्या मॅचेस जे चालू आहेत ते दुबईला चालू आहेत आणि आपल्याकडे एक्स्ट्रा बेनिफिट असं आहे, आपल्या जे सगळ्या मॅचेस झाल्या दुबईला झाल्यात आणि तिथलं जे स्पिनिंग ट्रॅक आहे, स्पिनिंग ट्रॅकमुळे रोहित शर्मा जो आहे ना प्रॉपर बॉलर फिरवतो. वरुण चक्रवर्ती झालं, कुलदीप यादव झालं, रवींद्र जडेजा झालं आणि अक्षर पटेल झालं. त्यांच्याकडे सगळ्यांकडे व्हेरिएशन आहे. जडेजा आणि अक्षर स्पीडनं बॉल टाकतो, कुलदीपकडे आहे ना व्हेरिएशन जास्त आहेत. तसंच वरुण चक्रवर्ती व्हेरिएशन प्लस स्पीड जास्त आहे त्याच्याकडे. आणि ज्या टाईमला बॉलर बदलायला पाहिजे त्या टाईमला बरोबर रोहित शर्मा बॉलर बदलतो आहे. आत्तापर्यंत आपण वर्ल्ड कपचं 2023 बघून घ्या, फक्त आपण फायनल मॅच हरलेलं आहे. 2024चा आपलं T20 वर्ल्ड कप बघून घ्या, त्याच्यात आपण अनबिटन आहेत. 22 पैकी 21 मॅच जिंकले, ते एकच मॅच हरली आपण, ते फायनल हरली आहे 2023. आत्तापर्यंत आता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शेवटची आत्तापर्यंत सगळ्या जिंकल्या, येणारी पण मॅच आपण 100% जिंकू. आणि असा आपल्याला इंडियाला पूर्णपणे सपोर्ट राहील. आणि यांनी म्हणतायत 98%, 90%, मी म्हणतो 100 नाही, 101% इंडिया जिंकणार आहे. उद्या बुमराह नसल्याचा काय फटका बसेल का तुम्हाला? आत्तापर्यंत आपल्याला काय रिझल्ट आलेला आहे, बुमराह नसून आपण काय केलेलं आहे त्याच्यावर आपण बघू शकता की मोहम्मद शमी तेव्हा आपला T20 वर्ल्ड कपला मोहम्मद शमी नव्हता. तिथं आपल्याला कमतरता भासली का, तिथं बुमराहनं कव्हरअप केलं. इथं जसं बुमराह नाही तर शमी कव्हरअप करून टाकतोय. उद्या जर टॉस जिंकला भारताच्या टीमनं तर बॅटिंगसाठी भारत प्राधान्य देईल का बॉलिंगसाठी? बॅटिंगसाठीच प्राधान्य देईल, कारण आणि ॲग्रेसिव्ह खेळ. आणि नंतर कसं आहे तिथं आहे ना पिच स्लो होत आहे, नंतरच्या टाईमला बॉल जास्त टर्न होत आहे. आणि चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केली पाकिस्ताननं, पण पाकिस्तानचा फायदा काही थेट झाला नाही. तर तुम्हाला 1650 करोड रुपयाचा घाटा झालेला आहे पाकिस्तानला. त्यांनी चॅम्पियन ट्रॉफी तिथं ऑर्गनाईज करून, जे डिसिजन भारतानं घेतलं आहे ते एकदम योग्य घेतलेलं आहे. बिलकुल नाही जायला पाहिजे. समोर जाऊन जरी होस्ट केलं तरी भारताने माघार घेतली पाहिजे, पण तिथं जायला नाही पाहिजे. आपल्या प्लेयरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आता आपल्या प्लेयरची सेफ्टी पण असते त्याच्यात. पाकिस्तानचे सिनियर खेळाडू आहेत ते असे म्हणतात की भारत एकाच पिचवर खेळतो, त्याचा फायदा नक्की भारताला भेटेल. आता त्यांनी त्यांच्या होम ग्राउंडवर खेळले, त्यांचा रिझल्ट तुम्ही पाहिलेला आहे. आता दुबई आपलं होम ग्राउंड नाही आहे, इंडिया होम ग्राउंड आहे, त्याच्यातही आपण फायनल हरलो. तसं आपण थोडीच म्हणू शकतो. आता आपल्या हिशोबानं आपण आहे ना ऑस्ट्रेलियासोबत आहे ना वर्ल्ड कप 2023चा फायनल आपल्या हिशोबानं पिच क्रिएट करू शकलो असतो, पण तिथं आपण मात खाल्लेली आहे. तर आता आपण त्याच्यावर काय उत्तर देणार तुम्ही सांगा. तुमचा आवडता प्लेअर कोण आहे? रोहित शर्मा. कशामुळे? लहानपणीपासून त्यालाच बघतोय. ॲज अ कॅप्टन्सी म्हणा, त्याचा पुल शॉट, त्याचं जे ॲग्रेसिव्हनेस आहे, काल्मनेस आहे, जे सगळ्यांना घेऊन चालतो. कोणाला काही जर चुकत असेल तर ओरडाओरड करत नाही, त्याला समजून सांगतो काय आहे त्याच्याबद्दल, ते कुठं चुकतं आहे त्याच्यामुळे. सर तुमचा खेळाडू रोहित शर्मा, तर तुमच्याकडे काय निशाण आहे की 44 तुमचा आवडता नंबर आहे? यस, जबरदस्त, व्हेरी गुड, थँक्यू. भागवत चव्हाण, मी नॅटको फार्मामध्ये MR आहे. काय वाटतं उद्या कोण जिंकेल? 100% इंडिया सर. कशामुळे काय नाही सर, परफॉर्मन्स आतापर्यंत बघितला तर इंडिया 100% जिंकायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी समजा चेअरअप केलं तर चेक द इंडिया, आपल्याला 100% इंडिया जिंकायला पाहिजे उद्या सर. इथे कोणते सामने होते सध्या? सर आमची फार्मा लीग आहेत उद्यापासून, डॉक्टर्स, MRs आणि एरिया मॅनेजर्स. स्वरूप कसं आहे सर? 2 दिवस राहील मॅच. उद्या एक 5 मॅच राहतील आणि त्याच्यानंतर नॉकआउट मॅच आहेत. परवाच्याला समजा 3 मॅच होतील. तुम्ही टीममध्ये काय करता? असं ॲज अ प्लेयर आहे, बॅट्समन सर. प्लेअर कोण आहे? आमचा धोनी आहे सर. कशामुळे धोनी आवडतो? असं अगोदरपासून धोनीच आवडतो. बॅटिंग, बॉलिंग, किपर, बॅट्समन, कूल कॅप्टन, बस ॲज अ कॅप्टन. येस सर, खूप जिंकले. जेव्हा धोनीचे रेकॉर्ड्स बघायला तर आता सांगणं पण होणार नाही, आपल्याला रात्र जाईल. ठीक आहे. काय करतो सध्या? सर मी इथं नीटची तयारी करतो. गाव लोहा. सध्या आता परवा दिवशी फायनल आहे, काय वाटतं कोण जिंकेल? हां, आपला भारतच. कशामुळे? भारताचे आपण भारतच म्हणलं पाहिजे. त्याच्या म्हणजे आतापर्यंत पुऱ्या टुर्नामेंटमध्ये भारतच जिंकलेला आहे. त्याच्यामुळं पण पॉझिटिव्हिटी बी आहे, आपल्या कप्तान बी आहे. आता मागे वर्ल्ड कप बी जिंकला, T20 वर्ल्ड कप. त्याच्यामुळं असे बरेच पॉझिटिव्ह साईन आहेत की त्याच्यामुळे आपला भारत जितू शकतो. हां, कारण आपल्या देशामध्ये आपण म्हणलंच पाहिजे ना, मग कोण म्हणणार आहे? तसंच असंच आहे. अदिनाथ तानाजी कुगणी, पालमचा. काय करतो सध्या? नीटची तयारी करतो. काय वाटतं कोण जिंकेल? भारत जिंकेल. काय प्लस पॉईंट आपल्याकडे? प्लस पॉईंट असा आहे की आपल्याकडे 4 स्पिनर आहेत. 4 स्पिनर, तिथं पिच असं आहे की ते स्पिनरचं पिच आहे. त्यामुळे आपले म्हणजे बॉलर समजे आहे की ते टॉप मोस्ट आहेत. त्याच्यामुळं आपली बॉलिंग भारी आहे आणि बॅटिंगला तर चॅलेंजच नाही. बॅटिंग तर रोहित शर्मा. कोणते प्लस पॉईंट?
प्लस पॉईंट असा आहे की म्हणजे आपलं अशी टीम बनलेली आहे की आपले बॉलर पण म्हणजे समजे 3 स्पिनर आहेत आणि 2 ऑलराऊंडर आहेत. आपले म्हणजे 7-8पर्यंत आपले बॅट्समन आहेत. बॅट्समन 8पर्यंत आहेत तर मग रन किती पण काढू चेस करू शकतात. आणि आपल्याकडे चेस मास्टर विराट कोहली आहे, ते मशीनच आहे, त्याचा काय विषयच नाही. त्यामुळं भारत जिंकेल 100%. रामदास काय करता आपण? MPSCची तयारी करतो सर. काय वाटतं सुद्धा कोण विजय होईल? उद्या भारत विजय होईल, इंडिया. काय प्लस पॉईंट आहेत आपल्याकडे? आपल्याकडे विराट कोहली आणि आपली जे बॉलिंग आहे ना खूप स्ट्रॉंग आहे. त्यांची पण बॉलिंग स्ट्रॉंग आहे. आपली स्पिनर जे आहेत खूप चांगले प्रोग्रेसिव्ह आहे. वरुण चक्रवर्ती एकदम चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतो काही नाही. त्यामुळे आपले प्लस पॉईंट आहेत. त्यांचे पण आहे प्लस पॉईंट. पण भारत विजय होऊ शकतो. 8 सामना होईल उद्या. किती टक्के चान्सेस आहेत भारत विजय होण्याचे? भारत 60% चान्सेस आहे सर. 60 ते 70%. 40% चान्सेस नाही समजा? नाही 40 नाही. आपले जे बॉलिंग बॅटिंग स्ट्रॉंग जे सगळीकडे स्ट्रॉंग असल्यामुळे चान्सेस आहेत काही ना भाग जिंकलेचे. तुमचा आवडता प्लेअर कोण आहे? कोहली. त्याच्यामुळे आता तर त्याची जे शैली आहे जे खेळण्याची जे टेक्निक आहे तो पण आतापर्यंत तो माहिती आहे का 51 त्याचे शतक आहेत. त्याच्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून तो पुढे गेला. याच्यासाठी तो कोहली सगळ्याच माझाच काय सगळ्यांचंच फेवरेट आहे. टीम इंडिया विजय होईल? हां विजय होईल. बरं, तुझं नाव? महारुद्र मुरकुटे. कोणतं गाव? गंगाखेड. काय करतो सध्या? नीटची तयारी. काय वाटतं उद्या कोण विजय होईल? सर्वप्रथम आपला भारतच जिंकला पाहिजे. आता पाठीमागं न्यूझीलंडबरोबर मॅच झाली, भारताची पूर्णपणे तयारी होती. रोहित शर्मा विराट कोहली तर भारतच जिंकला पाहिजे. किती टक्के चान्सेस? 80-90% असले पाहिजेत. भारताची पूर्ण तरी गौतम गंभीर पूर्णपणे तयारी करून घेत आहे. तर रोहित शर्मा मैदानामध्ये खेळत आहे. प्रॅक्टिस पूर्णपणे चांगली तयारी चालत आहे. कोणता आवडतो प्लेअर? विराट कोहली. रनचेस मशीन. पूर्णपणे टार्गेट जर मोठं असलं तर पूर्णपणे चांगलं खेळतो. विकेट टिकून खेळतो म्हणून विराट कोहली खूप आवडतो. नमस्कार. युवराज मीनाविला सांबुरे पाटील, राहणार परभणी, प्रॉपर जिंतूर तालुक्याचं. आता परवा दिवशी फायनल मॅच आहे. काय वाटतं कोण विजय होईल? भारतच. कशामुळे? काय प्लस पॉईंट? मेहनत आहे, विशेष 150 करोड लोकांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे. नक्कीच महाराष्ट्राचा कर्णधार रोहित शर्मा प्रतिनिधित्व करतोय. 100% जिंकणार. आणखी त्याच्यामध्ये काय प्लस पॉईंट? बॉलर कसे? दुबईच्या पिचेससाठी जो स्पिनरचा अटॅक पाहिजे तो स्पिनरचा अटॅक भारताकडे मजबूत आहे. न्यूझीलंडसुद्धा अनेक त्याच्यामध्ये विजय होऊन तो पण आता फायनलमध्ये आला. नक्कीच अनुभवाचा मोठा असं म्हणता येईल की अनुभव जास्त भारतीय टीमकडे आहे. विराट कोहली, रोहित शर्मा. मला वाटतं रोहित शर्मा 19 वर्ष झालं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्यांच्याकडे पण आहे केन विलियमसारखा क्रिकेटपटू, अनुभवी क्रिकेटपटू आहे. पण भारताचं पारडं जड राहण्याची शक्यता जास्त आहे. किती टक्के चान्स? 80-20. कशामुळे वाटतं किंवा आपला चान्स नाही? नक्कीच 20%साठी मागच्या सामन्यात पाहिलं त्यांचा रचिन रवींद्र अष्टपैलू हा खेळाडू यातच शतक झालेलं आहे. मला वाटते केन विलियमसनचं सुद्धा शतक झालेलं आहे. जो मागच्या तो सँडनर आला होता त्याने स्पिनरच्या विरुद्ध 1-2 म्हणजे त्यांचीसुद्धा बॅटिंग ऑर्डर खालच्या स्तरापर्यंत आहे. जशी भारताची 7व्या पॉईंटपर्यंत रवींद्र जडेजा होतो तशी त्यांचीसुद्धा आहे. यामुळे 20% चान्सेस त्यांचे आहेत. आवडतं प्लेअर कोणता? कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे पण रोहित शर्मा. कशामुळे? विशेष प्रेम म्हणजे महाराष्ट्राचं आहे आणि नक्कीच खेळण्याची शैली आक्रमक. मला आक्रमकता आवडतं. जाधव, उमरखेड, यवतमाळ. काय वाटतं फायनलमध्ये कोण विजय होईल? भारत. कशामुळे? काय चान्सेस? 2019 बदला बाकी आहे अजून. बदला घेतील? हां, ते बदला घ्यायचंच आहे अजून. हां, पूर्ण तयार झाली का भारताची? हां, टीम परिपूर्ण आहे आणि शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली त्रिमूर्ती न्यूझीलंडचा चितपट करेल. 100%. 99. हां, न्यूझीलंडसुद्धा अनेक टीमवर मात करून न्यूझीलंड मात करतो. पण भारत जो आहे ना सध्याच्या सिच्युएशनमध्ये टॉप जे शुभमन गिल आहे खूप स्कोरिंगमध्ये आहे आणि त्याचं बॅटिंग सध्या लेवल हाय चालू आहे. सुरुवातीला जसं सचिन तेंडुलकरचं चालू होतं तसं शुभमन गिल चालू आहे, फक्त एखादं मॅच वगळता. आणि विराट कोहली आता रिटर्न आला आहे फॉर्ममध्ये, तर त्याचा तर खूप फायदा होईल. आणि स्पिनर वरुण चक्रवर्ती, त्याच्या चक्रवर्तीमध्ये तर न्यूझीलंड पहिलेच अडकलेला आहे आणि अजून एकदा अडकेल. आणि आपला अष्टपैलू रवींद्र जडेजा तो पुन्हा त्याचं एकदा न्यूझीलंडच्या विरुद्ध चान्स दाखवेल. त्याचे MS धोनी. भारताला जे पाहिजे होतं ते सगळं काही दिलं त्यानं. असं कोणती ट्रॉफी नाही ICCची की त्यानं दिली नसेल. आणि चांगले खेळाडू घडवले. रोहित शर्मा, विराट कोहली यांना चान्सेस दिलं योग्य वेळेवर. खूप काही अष्टपैलू आणि इतर खेळाडूंनासुद्धा घडवलेलं आहे आणि त्या खेळाडूंनीसुद्धा मान्य केलेलं आहे त्यांना चान्स दिले म्हणून. तुमचं नाव कुठे? कबीर शेख, राहणार देगाव. काय वाटतं आता 2 दिवसात आता फायनल आहे, कोण विजय होईल? फायनल तर इंडिया विन होईल सर. ॲक्च्युली कसं
भारताचे प्लेयर आहेत ते सगळे फॉर्ममध्ये आहेत. तर प्लेन 1पासून घेतलं तर शेवट 11पर्यंत सगळं फॉर्ममध्ये आहेत प्लेन. रोहित शर्मा झालं, गिल झालं, अय्यर झालं, विराट कोहली झालं. किती टक्के चान्स आहे 100% तर चान्स आहेत. का की सर मागच्या बारीला तुम्हाला न्यूझीलंडसोबत मुकाबला झालेला होता ते तुम्ही तर बघले असतील. का की याही बारीला तसंच होणार आहे. वन साईड इंडिया जिंकू शकते. अर्धा प्लेअर कोण विराट कोहली माय लव. का की सर त्याची बॅटिंग लावून त्यानं जेव्हा मॅच राहते तेव्हा प्रेशरमध्ये तेव्हा त्या वेट करून खेळते कसं खेळायचं कसं नाही कसे प्लेयर गेले तर त्यानुसार खेळते ते. 100% आहे. 101% आहे. विनायक घोगरे. काय गाव तुमचं? भानपूर गाव. भानपूर काय वाटतं कोण सर विनिंग चान्सेस दोघांची 50-50 आहेत. कारण की न्यूझीलंड बी स्ट्रॉंग टीम आहे आणि इंडिया बी स्ट्रॉंग टीम आहे. न्यूझीलंडची फिल्डिंग बघल्या तर मागच्या वेळेस आपल्या किती कॅचेस पकडल्यात. केन विलियमसन झालं, रचिंद्र रवींद्र झाले यांनी त्यांची फिल्डिंग झालं. डॅरी मिचल आपलं हे ग्लेन फिलिप हे सगळे फॉर्ममध्ये आहेत. त्यांचे बी सँटनर त्यांचा मेन कॅप्टन म्हणजे फॉर्ममध्ये. आणि जसं की आपला भारताचा रोहित शर्मा हे लिडरशिप करायला ना तसं तिकून बी ते सँटनर लिडरशिप करायला तरी त्यांचे मेन प्लेयर तर नाहीतच. जसं की हेनरी बी फॉर्ममध्ये आहे त्याचा. त्यामुळं कोणाला बी कमी समजू शकत नाही. जसं की ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं होतं 2000 ह्याच्यात तसंच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इंडियानं जाऊ नये. गाफील राहता येणार. हां त्यामुळं जितणार तर इंडियाच आहे बट ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इंडियानं राहू नये. कारण की टीम पुढची पण स्ट्रॉंग आहे. त्यामुळं जरा नीट केअर नका. किती टक्के चान्स आहे? 50-50 दोन्ही. रिषभ पंत. सर बघल्यास तुम्ही त्याचं कशामुळे त्याचं सांगायचं काय की नाही विशेष नाही हेच नाही सगळ्याच गोष्टीच परफेक्ट आहे. हे आपलं एंटरटेनमेंट त्याचं आणि भारी बॅटिंग बी करते ना टेस्ट मॅचमध्ये. आणि आम्ही तर जल्लोषाची तयारी केलेलीच आहे. फक्त आता ते विजय म्हणून पाहायचा आम्हाला 9 तारखेला. आणि आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात फास्टेस्ट शतक रोहित शर्माचं बघण्याची खूप इच्छा आहे. कारण का ICC वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफी तर आपल्या घरी आलेलीच आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिली की बाबा की इंडियानं ट्रॉफी जिंकली म्हणून. फक्त आम्ही सर्वजण 140 कोटी भारतीय आम्ही ते प्रतीक्षेची वाट बघत आहोत. ते सुनहरा दिवस 9 तारखेला आम्ही संध्याकाळी 10-11 वाजता मॅच संपल्यावर जल्लोषामध्ये करणार याच्यात दुमत नाही. सगळ्यात भारी नेतृत्व म्हणजे रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली गेल्याच 8 महिन्याखाली T20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच्याच नेतृत्वाखाली वर्ल्ड कप विश्वचषक फायनलमध्ये हारला. पण त्याचं मनोबल न खेचता त्यानं वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या भारताला फायनलमध्ये घेऊन गेलं. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला पुढील शुभेच्छा देतो की लवकरात लवकर 9 तारखेला भारताला विजयाची ट्रॉफी समर्पित करावी. सगळे 140 कोटी भारतीयाची इच्छा आहे. काय करता आपण? माझं नाव जय सोनकांबळे आणि मी ते MPSCची तयारी करतो स्पर्धा परीक्षांची. आणि तुमचा आवडता प्लेअर कोण? माझा आवडता प्लेअर रोहित आणि विराट कोहली. दोन्ही आवडतात. हां 50-50 50-50. दोन्हीचं काय म्हणजे बेस्ट काय? बेस्ट रोहितची बॅटिंग आवडते. ओपनिंगला स्टार्ट जो देते ना इंडियासाठी आणि एक मास्टर माइंड. धोनीच्या नंतर जर मास्टर माइंड मी कुणाला बनवू शकतो तर रोहित शर्मा आहे. आणि धावाचा पाठलाग कसं करायचा ते विराट कोहलीकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यासाठी मी विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. आणि बॅटिंगमध्ये आणि ॲज अ कॅप्टन म्हणजे रोहित शर्मा.